एकनाथ शिंदेपेक्षाही पुढचं व्हर्जन एकनाथ शिंदेंनी लॉन्च करून ठेवलंय। पडद्यामागचा खरा सूत्रधार हाच चेहरा आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिंदे सेनेचा जरी मुख्य चेहरा असले तरी पडद्यामागून गेल्या 4 वर्षातील सर्व सूत्र खासदार श्रीकांत शिंदे चालवतात हे आता चालूच्या घडामोडींवरून स्पष्ट झालं। 2022 मधील शिवसेनेत झालेली अभूतपूर्व फोडाफोडी असो, एकनाथ शिंदे गुवाहाटीला असताना मुंबईत राहून इतर आमदारांचं हँडलिंग असो, की मग ठाणे कल्याण पट्ट्यात गणेश नाईक आणि महापालिकेतील स्थानिक राजकारण हाताळणं असो, या सर्व घडामोडींच्या मागे श्रीकांत शिंदेंची स्क्रिप्ट आणि मायक्रो मॅनेजमेंट राहिलेलं आहे। यामुळेच केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर दिल्लीच्या राजकारणातही त्यांचं राजकीय वजन हे प्रचंड वाढलंय हे मान्य करा। आताही या 6 खासदारांना आपल्या गळाला लावण्यात वरवर जरी एकनाथ शिंदे दिसत असले तरी ग्राउंडवर प्लॅनिंग करण्यात श्रीकांत शिंदेच पुढे असल्याचं आता दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्यांना भाऊ म्हणून हाक मारतात। यावरूनच दिल्लीच्या वर्तुळामध्ये श्रीकांत शिंदेंना मिळणारं महत्त्व अधोरेखित होतंय। भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी तर श्रीकांत शिंदे यांच्या तरुण नेतृत्वाचा वापर करून घेण्यासाठी त्यांना महत्त्वाच्या परदेश दौऱ्यांवर देखील पाठवलं होतं। राज्यात एकनाथ शिंदे तर केंद्रामध्ये श्रीकांत शिंदे यांचा वाढता प्रभाव पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे दोन्ही पितापुत्र जड जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। एकनाथ शिंदेंचा विस्तार हा अमिबासारखा आहे। अमिबाला कसा आकार नसतो, तो कुठेही वाढत जातो, तसाच शिंदेंनी आपल्या पक्षाचा विस्तार करायला सुरुवात केली आहे। भाजपकडे आता नेते सामावून घेण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाहीये, तर दुसरीकडे शिंदे मात्र आपल्या पक्षाचा विस्तार करण्याची एकही संधी सोडत नाही आणि हीच संधी किंवा हीच गोष्ट भविष्यात फडणवीस आणि एकंदरीत भाजपासाठी जड जाऊ शकते। थोडक्यात उद्धव ठाकरे युतीत असताना त्यांच्यापासून फडणवीसांना जेवढा धोका नव्हता तेवढा किंबहुना त्यापेक्षा कैक पटीनं जास्त धोका आता त्यांना शिंदे पितापुत्रांपासून आहे। त्यामुळेच एक वेळ ठाकरे पळवडले पण शिंदे नको अशी काहीशी अवस्था राज्यातील भाजप आणि पर्यायानं फडणवीसांची होणार आहे। त्यामुळेच वेळ पडल्यावर फडणवीस उद्धव ठाकरेंशी पुन्हा जुळवून घेतील का? शिंदेंची गरज वेळ काळ दोन्ही संपली आहे का? शिंदेंच्या महत्त्वाकांक्षेला आणि त्यांच्या पक्ष विस्ताराला भाजप आळा घालेल का? असे अनेक प्रश्न आहेत आणि त्यावर आधारित आजचं हे विश्लेषण। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे। दिल्लीत मोदींकडून मिळणारं महत्त्व आणि महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरील मजबूत पकड यामुळे महायुतीत भाजपला एकनाथ शिंदेंसोबतच आता श्रीकांत शिंदे देखील राजकीय दृष्ट्या जड जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आता तर मंत्रिपदासाठी सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा आहे। ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई आणि संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात श्रीकांत शिंदे यांनी स्वतःचं एक मजबूत नेटवर्क तयार केलंय। गणेश नाईक यांच्यासारख्या मातब्बर नेत्याशी स्थानिक महापालिका निवडणुकांमध्ये आणि जागा वाटपात थेट 2 हात करत त्यांनी आपलं वर्चस्व राखलंय। या भागामध्ये भाजपला आपला विस्तार करायचा आहे, परंतु श्रीकांत शिंदेंच्या मायक्रो मॅनेजमेंटमुळे भाजपला या पट्ट्यामध्ये शिंदे गटासमोर दुय्यम भूमिका किंवा मग तडजोड करावी लागते। शिंदेंचं अपडेटेड प्लॅनिंग हे भाजपला जड जाते। त्यामुळे श्रीकांत शिंदेंनी आपल्या कर्तृत्वानं आधीच सगळ्या गोष्टी साध्य केल्यात। वयाच्या 40च्या आतच त्यांनी मिळालेली संघटनात्मक पकड आणि दिल्लीतील लॉबिंग यामुळे ते भविष्यात महाराष्ट्रात भाजपसाठी जायंट किलर ठरणार असल्याचं मत राजकीय वर्तुळात उमटताना दिसतंय। एकनाथ शिंदेंसोबतच श्रीकांत शिंदे देखील महायुतीचा प्रमुख चेहरा म्हणून समोर येऊ शकतात। भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस किंवा मग इतर नेत्यांच्या बरोबरीने जेव्हा एकाच मित्र पक्षातून 2 मोठे नेते सत्ता केंद्र म्हणून समोर येतात तेव्हा भाजपला एकाच वेळी 2 जणांशी लढावं लागणार आहे। लक्षात घ्या, शिंदे फडणवीसांचे शत्रू नाहीत, म्हणूनच मित्र म्हणून घातक आहेत। सामान्यतः प्रादेशिक पक्षांचे नेते दिल्लीत भाजपच्या दुय्यम नेत्यांमार्फत संपर्क साधतात, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी श्रीकांत शिंदेंना थेट ॲक्सेस मिळाला। आंतरराष्ट्रीय स्तरावरती भारताचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देऊन भाजपनंच त्यांचं राजकीय वजन वाढवल्याची चर्चा आधीही रंगली होती। आता हेच वाढलेलं वजन वापरून ते महाराष्ट्रात भाजपला आणि मुख्यतः देवेंद्र फडणवीस यांना जड जाऊ शकतात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतरही राज्यातील सर्व महत्त्वाच्या फाईल्स, विकास कामांचे नियोजन आणि विशेषतः नगरविकास आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निधींचे वाटप या सगळ्याच गोष्टींवरती
श्रीकांत शिंदेंचा थेट होल्ड राहिला. श्रीकांत शिंदे फार प्रसार माध्यमांसमोर येत नाही, खूप आपली हवाबाजी करत नाही, पण इन्फ्रामॅन म्हणून स्वतःची प्रतिमा तयार करतायत आणि ही इन्फ्रामॅन इमेज श्रीकांत शिंदे यांनी आपल्या आमदारांना आणि कार्यकर्त्यांना निधी मिळवून देऊन त्यांचे मतदारसंघ सुरक्षित करून दाखवूनही दिली आहे. यामुळे शिंदे गटाचे आमदार त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. परिणामी भाजपला महायुतीत या आमदारांना आपल्या पक्षात खेचणं किंवा त्यांच्यावरती दबाव आणणं अशक्य झालं. कितीही नाही म्हटलं तरी एकनाथ शिंदेंची राजकीय ताकद ही दिवसेंदिवस वाढतच चालली. अखंड शिवसेनेत असताना शिंदे हे मास लीडर होते. महाविकास आघाडीत असताना त्यांना भाजपनं ट्रिगर दिला आणि तेव्हापासून ते जे सुसाट सुटलेत ते आत्तापर्यंत कंट्रोलमध्ये आलेलेच नाहीत. भाजपच्या साम दाम दंडभेद या राजनीतीसमोर सुद्धा शिंदे जड जात आहे. ठाकरे गटाच्या 6 खासदारांना आपल्या पक्षात घेऊन त्यांनी एकीकडे स्वतःच्या पक्षाची ताकद तर वाढवलीच, परंतु दुसरीकडे राज्यात आपणच किंगमेकर असल्याचं देवेंद्र फडणवीसांना दाखवून दिलं. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला शिंदेंपेक्षा महायुतीत कमी महत्त्व आहे. महायुतीत अजित पवार गट असला काय आणि नसला काय तरीही त्याला काही महत्त्व नाही. मुळात 2029च्या निवडणुकीत अजित पवार गट महायुतीतून निवडणूक लढवतो की नाही इथून सर्व खेळ आहे आणि त्यामुळे महायुतीत सध्या तरी शिंदे गट आपलं वर्चस्व राखू नये. 6 खासदार आपल्या तंबूत घेतल्यानंतर केंद्रात श्रीकांत शिंदे यांनी मंत्रिपद जरी नाकारलं तरी शिंदे गटातून जो कोणी खासदार मंत्री होईल त्याचं रिमोट कंट्रोल श्रीकांत शिंदेंकडेच असेल. राज्यात एकनाथ तर केंद्रात श्रीकांत असं काहीसं समीकरण शिंदे गटातून पुढे येताना दिसतंय आणि यावरती लक्ष आपलं जाणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे भविष्यात भाजपचं केंद्रीय नेतृत्व श्रीकांत शिंदेंवर एनडीएची काही महत्त्वाची जबाबदारी टाकताय का याकडे सुद्धा लक्ष ठेवावं लागणार आहे. गेल्या 4 वर्षामध्ये भाजपनं केंद्रात श्रीकांत शिंदेंना बरीच ढील दिली आहे. त्यांना भाजप कसं मोठं करतंय त्याची सुद्धा उदाहरणं समजून घेऊयात. आता हे श्रीकांत शिंदेंना मोठं करणारं नेतृत्व केंद्रातलं या भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने श्रीकांत शिंदे यांना भारताचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून परदेशामध्ये पाठवलं होतं. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 4 देशांचा दौरा मे-जून 2025 मध्ये काढण्यात आला होता. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची झिरो टॉलरन्स भूमिका जगासमोर मांडण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर सुरू केलं होतं. या अंतर्गत विविध पक्षांच्या खासदारांच्या पहिल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी ही पंतप्रधान मोदींनी श्रीकांत शिंदेंवर सोपवली होती. या सगळ्या 13 दिवसांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी संयुक्त अरब अमिराती, लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिकन ऑफ काँगो आणि सिएरा लिओन या देशांना भेटी दिल्या होत्या. या दौऱ्यामध्ये लायबेरिया आणि सिएरा लिओन या दोन्ही देशांच्या राष्ट्रीय संसदेला संबोधित करणारे श्रीकांत शिंदे एकमेव भारतीय खासदार ठरले होते. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकारानं जागतिक स्तरावर भारताची संसदीय रणनीती मजबूत करण्यासाठी स्थापन केलेल्या 60हून अधिक देशांच्या पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्सपैकी अत्यंत महत्त्वाच्या इंडोनेशिया दौऱ्याच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करण्यासाठी श्रीकांत शिंदे यांची निवड करण्यात आली होती. अवघ्या 39व्या वर्षी आंतरराष्ट्रीय संसदीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणारे ते देशातील सर्वात तरुण खासदार ठरले होते. अर्थ असा की जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा श्रीकांत शिंदेंनी महायुतीतलं आणि देशातल्या एनडीएतलं आपलं वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केलाय. या सगळ्या गोष्टींबाबत थोडक्यात सांगायचं तर भाजपनं ज्या शिंदेंना शिवसेनेतून बाहेर काढून महाराष्ट्रात महाविकास आघाडीला शह देण्यासाठी सोबत घेतलं होतं त्याच शिंदेंच्या छावणीतून आता श्रीकांत शिंदेंच्या रूपानं एक अत्यंत महत्त्वाकांक्षी, सुशिक्षित आणि राजकीय डावपेचात माहिर असलेला नवा तरुण नेता तयार झालाय आणि तो एकनाथ शिंदेंपेक्षाही जास्त खतरनाक आहे. केंद्रात मिळालेलं बळ आणि राज्यात आमदारांवर असलेली पकड यामुळे आगामी काळात जागा वाटप, सत्ता वाटप आणि भविष्यातील महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या लढाईत श्रीकांत शिंदे हे भाजपसाठी एक मोठं राजकीय पर्याय ठरू शकतात असं मत राजकीय वर्तुळात आहे. जे आदित्य ठाकरेंनाही जमलं नाही ते श्रीकांत शिंदेंनी करून दाखवलंय हे मान्य करा. वरवर दिसणारा एकनाथ शिंदेंचा समोर असलेला पडद्यासमोरचा चेहरा पण डायरेक्टरच्या भूमिकेत अनपेक्षितपणे आलेले श्रीकांत शिंदे. आमदार खासदारांमध्ये श्रीकांत शिंदेंबाबत वाढत चाललेली लोकप्रियता आणि त्यांच्याबाबत ढवळाढवळ करतात किंवा काम करू देत नाही किंवा
रिमोट कंट्रोल हातात ठेवतात अशा पद्धतीचा आमदार खासदारांची नसलेली तक्रार. सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे मॅनेजमेंट करण्यास सध्या श्रीकांत शिंदे माहिर आहे. त्यामुळे फडणवीसांना एकनाथ शिंदेपेक्षा सुद्धा श्रीकांत शिंदेपासून सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करा. मुद्दा विषय आवडला असेल तर जरूर शेअर करा. जय महाराष्ट्र.